महाराष्ट्रामध्ये बंजारा नावाचा समुदाय राहतो। लमानी या नावाने त्यांना ओळखले जाते। बंजारा हा समुदाय गावापासून दूर वस्ती करून राहतो। त्यांच्या वसाहतीला तांडा या नावाने ओळखले जाते। जिथे कुठे यांची वसाहत असते त्या ठिकाणी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। बंजारा समाज हा गावापासून दूर असल्या कारणाने त्यांना वीज व पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते। अशी परिस्थिती असूनही हा समाज त्यांचे आयुष्य आनंदाने जगत असतो। बंजारा समाज हा भारतातील फार जुना समाज आहे। हा समाज डोंगर दरी खोळ्यात राहणारा समाज आहे। बंजारा समाज खूप दुर्मिळ भागात राहतो। आज देखील भारताला स्वातंत्र्य होऊन 70-75 वर्ष होत आले तरी बंजारा समाजाच्या तांड्यांना आजही काही पुरेसे रस्ते, व्यवस्थित राहण्याजोगी मजबूत घरे किंवा त्यांना जीवन जगण्यासाठी काही जो शासनाकडून सोयी सुविधा असतात जे पाहिजेत ते आजपर्यंत मिळालेले नाही। बंजारा समाजाची बोलीभाषा ही गोरमाटी आहे। ही भाषा मारवाडी राजस्थानी भाषेची मिळती जुळती आहे। सेवा भारो गीत बोलूच बापू मग रेणुका नगर गंगूबाई सदाशिव राठोड सेवा बाहेर लडी लाचा गाना बोलाचा हम समकारो लाचा सेवा भारो लाचा देवे धर्मेर आई भायारो देवे धर्मेर गीत लाचा हम बस्ता छोडरीचा गोरमाटी भाषेचा वापर ते त्यांच्या कुटुंबात व समाजात वावरत असताना करत असतात। या समाजरचनेत त्यांच्या स्वतःच्या चालीरीती, स्वतःची वहिवाट, त्यांची स्वतःची वेशभूषा आहे। त्यांचे खानपान, त्यांची राहण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असते। बंजारा समाजात आज पाहिजे तशी प्रगती झाली नाही। बंजारा समाज हा मोठ्या संकटांना तोंड देतो। आजही रस्ते नसल्यामुळे आरोग्याची व्यवस्था नाहीये। पाऊस पडला म्हणजे रस्त्याला येण्या जाण्याची देखील परेशानी असते। कित्येक वेळेस डिलिव्हरीच्या म्हणा किंवा काही आजारामुळे व्यक्ती रस्त्यातच मरतो। बंजारा समाज 7 देवींना मानतो। मरियम्मा, दर्गा, कंगाली, तुळजाभवानी, मतराल, सती, मेंढाली आणि त्यांचे दैवत लिंगागुरु, देमागुरु, हातीराम बाबा, मिठू भुकिया, सेवालाल महाराज, सामत बाबा आणि त्यांचे धर्मगुरु पिटाघोर हे आहेत। हा समाज त्यांना पूजतो व त्यांची आराधना करतो। हा समाज नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन करत असतो। प्रत्येक सण उत्सवात बंजारा नृत्य केले जाते। आकड पूजा, बालाजी, तीज, दिवाळी तसेच दसरा व होळी या सणाला हा समाज आवडीने नृत्य करून हे सण साजरे करत असतात। या समुदायाच्या रोजच्या आहारात प्रामुख्याने ज्वारीची भाकरी, चपाती, डाळ, तांदूळ व भाज्या असतात। सलाई, काडो हे त्यांचे प्रसिद्ध अन्न आहेत। वेशभूषा या समाजातील स्त्री वेशभूषेत फेटिया, घागरो, लोखंडी, ओढणी, पोलका, काचोली या प्रकारचे वस्त्र स्त्रिया परिधान करत असतात। बापू हम कसोट्या घालाचा, हम घुंगटो वडाचा, घुंगट्या पांबडी वडाचा, हम कातळी घालाचा, हम पेनारो, हम कसे घालाचा, वाकडी घालाचा, कसोट्या, घुंगटो, पांबडी, कातळी हमारा पोशाख हम घालाचा।
बंजारांची केशभूषा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. केसांची रचना, त्यांची गुतळी, चोटीची डोळ, चोटला, घुंगरी, पिने, आडवी गुतळी, केसाला शिंगे लावण्याची पद्धत, वेणीला गोंडे लावण्याची पद्धत यातून कपड्यांवरचं नक्षीकाम करता येते असे पाहिले आहे. पण या समाजाने केस रचनेतही विणकाम केलेले आहे हे येथे विशेष आहे. स्त्री अलंकार. बंजारा संस्कृतीत वेशभूषेला, खास करून स्त्री वेशभूषेला अत्यंत मानाचे स्थान असून त्याचा सन्मान व आदर केला जातो. अलंकार तर बंजारा स्त्रियांना मिळालेली एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती देणगीच आहे. कारण बंजारा स्त्रिया केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत अलंकार घालतात. त्यांच्या समाजातील महिलेच्या अंगावरती अगाटुला, चटकी, माचली, बिचवा, वाकडी, काशी, चेन प्रत्येक अलंकाराची वैशिष्ट्ये भिन्न भिन्न आहेत. पुरुष वेशभूषा. या समाजातील पुरुष मंडळी धोती, कुर्ता, पगडी, फेटा, रुमाल हा पोशाख परिधान करतो. बंजारा समाजातील गीत. बंजारा समूहातील गाणे हे बाळाचा जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत यांची गाणी असतात. या समाजात जेव्हा नवीन बाळाचा जन्म होतो तेव्हा एकल पौर म्हणून ओळखले जाणारे गीत गायलं जातं आणि ते लेकरू जेव्हा 11 ते 21 वयाचं होतं तेव्हा जलवा, ढोकळा आणि धुंद या प्रकारचे गीते गायली जातात. शेवटचा संस्कार म्हणजे मृत्यू संस्कार होय. हा संस्कार गीतांशिवाय पूर्ण होत नाही, पण ही गीते दुःखी असतात. मृत व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आलेख रडण्याच्या काव्य रचनेतून समोर आणतात. यावेळी पुरुष रडतात पण गीते म्हणत नाहीत, परंतु स्त्रिया रडताना गीते म्हणतात. त्या गाण्यास शिकवाडी म्हणून ओळखले जाते. नायक. आम्ही तंड्याचे नायक आहेत. जे भांडण तंटे जरी कोणाच झाले तर सगळं मिटू शकतो, बाहेर काही जाऊ देत नाहीत. पुन्हा नंतर कोणाच्या सोयरीकी आल्या जमीन करणं, गोरगरिबाचे लग्न हे करणं, सगळ्याला सहकार्य करणं, चौकशी करणं, सगळं आम्ही करतो काम. आमच्यात जेवढं होतंय तेवढं आम्ही निभितो. बंजारा समाजात नायक हा पंच म्हणून काम करतो, ज्यामध्ये कौटुंबिक वादविवाद, समाजावर आलेल्या समस्या, नातेसंबंध जुळवणे यामध्ये यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि लोक त्यांना विरोध न करता त्यांचं ऐकतातही. बंजारा समाजाचा मूळ व्यवसाय हा शेती, मजुरी तर ऊस तोडणीसाठी जास्तीत जास्त लोक जातात. हे लोक ऊस तोडणीसाठी बाहेरील राज्यात 4 ते 5 महिन्यांसाठी जातात. यामुळे या लोकांना व त्यांच्या मुलांना शिक्षणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जेव्हा ते बाहेर राज्यात कामाला जातात तेव्हा त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक सोडले तर बंजारा समाजाची अवस्था अवंचित समाज घटक अशी बनली आहे. आज काही प्रमाणात शेती तर असंख्य बंजारा ऊस तोडणी, शेतमजूर, रस्ते व इमारत बांधकाम, गिरणी कामगार म्हणून राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, वाशिम, अकोला जिल्ह्यात बंजाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.